रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 12वा. भक्तियोग. भाग 3. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. जर हे ईश्वरार्थ कर्म करण्यास देखील तू असमर्थ असशील तर माझ्या भक्तियोगाचा आश्रय करून मनोनिग्रहपूर्वक सर्व कर्मांच्या फलाचा त्याग कर. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी गा तू बुज पंडुकुमरा. बुद्धीची ये पाठी पोटी कर्मा आधी का शेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझा अतिसो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजितू जाय. वृक्ष कावेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्नी. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी अशीशी निष्कामू होई. वनीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू परी योगा माझी योगू धुरेचा हा. येणे फल त्यागे सांडे ते ते कर्म न विरुढे एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. पै अभ्यासाचिया पाऊटी ठाकीजे ज्ञान किरीटी ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची. मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागू संभवे त्यागास्तव आंगवे शांती सगळी. म्हणून खावया शांती हाची अनुक्रमू सुभद्रापती म्हणून अभ्यासूची प्रस्तुती करणेथ. अथवा मला कर्म अर्पण करणे हेही तुला शक्य नसेल तर पंडुकुमरा तुला सांगतो त्याप्रमाणे आचरण कर. बुद्धीच्या पाठी म्हणजे कर्म करण्याची प्रेरणा देणारा एक परमेश्वर आहे असे सातत्याने अनुसंधान ठेवणे व बुद्धीच्या पोटी म्हणजे आरंभ केलेल्या कर्माची समाप्ती परमात्म्याच्या सत्तेने झाली असे अनुसंधान ठेवणे तुला जर कठीण वाटत असेल तर हेही राहू दे. माझे सदैव स्मरण करण्याचा आग्रह सोडून दे. परंतु तुझी बुद्धी इंद्रिय निग्रह करणारी असू दे आणि ज्या ज्या वेळी जी काही कर्मे घडतील त्यांच्या फळांचा तू त्याग कर. ज्याप्रमाणे वृक्ष अथवा वेली त्यांना फळे लगडली असता त्यांची आशा न धरता ती टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे फळाची इच्छा न धरता तू टाकून दे. मनामध्ये माझे स्मरण ठेवून अथवा मला उद्देशून कोणतेही कर्म करावे हे काही नको तर ते सारे शून्यात जाऊ दे. खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले अथवा स्वप्न हे जसे व्यर्थ असते तसे सर्व कर्म व्यर्थ असते असे मान. ज्याप्रमाणे पित्याचे आपल्या कन्येविषयी मन निरीच्छ असते त्याप्रमाणे सर्व कर्मांविषयी तू निरीच्छ हो. ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळा जशा आकाशामध्ये वाया जातात त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारे कर्म शून्यामध्ये विरून जाऊ दे. अर्जुना हा फलत्याग सोपा वाटतो खरा पण सर्व योगांमध्ये हा फलत्याग रूप
योग श्रेष्ठ आहे. वेळूची झाडे एक वेळ वाढल्यानंतर पुन्हा जशी वांस ठरतात, त्या झाडांपासून दुसरी झाडे निर्माण होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे फलत्यागाने ज्या ज्या कर्माला टाकून दिलेले असते, त्या त्या कर्मापासून पुनश्च जन्ममरण रूप अंकुर निर्माण होऊन वाढत नसतो. अशा प्रकारे फळाचा त्याग केल्यामुळे सर्वच कर्मे निर्बीज होतात. त्यामुळे मनुष्य शरीरानेच पुन्हा शरीराला येणे संपून जाते. पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात फिरावे लागत नाही. अर्जुना, अभ्यासाच्या योगाने ज्ञान प्राप्त होत असते आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येत असते. एकदा का चित्तवृत्ती ब्रह्मनिष्ठ झाली की कायिक, वाचिक, मानसिक सर्व प्रकारचे भाव ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजे त्या ध्यानात एकरूप होतात. तेव्हा सर्व कर्मे सहजपणे दूर राहतात. मग कर्म ज्यावेळी दुरावले जाते, त्यावेळी फलत्याग आपोआप घडतो आणि त्या त्यागामुळे परमशांती प्राप्त होते. म्हणून हे सुभद्रापते, परमशांती प्राप्त करून घेण्यासाठी साधनांचा हाच एक खात्रीचा मार्ग आहे. तरी सांप्रतकाळी प्रारंभी तुला अभ्यास करणे हेच योग्य आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते. ध्यानात कर्मफलत्यागस त्यागात शांतिरनंतरम. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाहून ध्यान अधिक श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्मफलत्याग अधिक चांगला आहे. कर्मफलत्यागाने तात्काळ परमशांती लाभते. अभ्यासाहुनी घन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासोनी ध्यान विशेषिजे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा इहीची पेणी सुभटा. शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक गहन आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे. नंतर कर्माच्या फलांची इच्छा त्यागणे हे ध्यानापेक्षाही अधिक उत्तम आहे आणि त्यागापेक्षाही ब्रह्मस्वरूप प्राप्तीचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे. अर्जुना, अशा या मार्गाने ज्याने इहलोकी मनुष्य शरीरातच ब्रह्मरूप शांतीची प्राप्ती करून घेतली आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहंकारस समदुःख सुखक्षमी. अशा प्रकारे शांती मिळविलेला पुरुष सर्व भूतमात्रांचे ठिकाणी द्वैतभावरहित स्वार्थरहित असतो. सर्वांशी जो मित्रभावानेच वागतो. दुःखी जीवांविषयी करुणाशील असतो. ममत्वरहित, अहंकाररहित, सुखदुःखांच्या प्राप्तीत सम, क्षमाशील असतो. अर्थात अपराध करणाऱ्यांनाही अभय देणारा असतो. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कई. आप परुजया नाही चैतन्य जैसे. उत्तमाते धरिजे अधमाते अवेरिजे. हे काहीच नेणिजे वसुधा जेवी. का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू. हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू. ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. तैसी आघवियांची भूतमात्री एकपणे जया मैत्री. कृपेशी धात्री आपणची जो. आणि मी हे भाषणेणे माझे काहीची न म्हणे. सुख दुःख जाणणे नाही जया. तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आंगी. संतोषा उत्संगी दिधले घर. तो सर्व भूतमात्रांविषयी द्वेष कधीही करत नाही. ज्याप्रमाणे विश्वचैतन्य हा आपला हा परका असा भेद जाणत नाही, त्याप्रमाणे त्याचे ठिकाणी आपपर भाव नसतो.
उत्तमाचा स्वीकार करावा आणि अधमांचा त्याग करावा, हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही, अथवा फक्त राजाच्या देहाची हालचाल करावी आणि दरिद्री लोकांचा देह टाकून द्यावा, असे कृपाळू प्राण कधी देखील म्हणत नाही. गायीची तेवढी तहान भागवावी आणि वाघाला विष होऊन मारून टाकावे, असे करण्याचे पाणी जसे जाणत नाही, त्याप्रमाणे सकल भूतमात्रांविषयी ज्याचे समान रूपाने मित्रत्व असते आणि जो स्वतः तर कृपेची जननी झालेला असतो, जो मी आणि तू ही द्वैतभावाची भाषाच जाणत नाही, या विश्वात माझे काही आहे असे जो म्हणत नाही आणि ज्याला सुखदुःखाची जाणीव देखील नसते, त्याप्रमाणे त्याची क्षमेविषयी पृथ्वीसारखी योग्यता आहे आणि संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास जागा दिली आहे. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोबुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. तसेच जो सदैव संतुष्ट योगी शरीर इंद्रिय मन यांचा निग्रह केलेला दृढनिश्चयी, ज्याने माझे ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहे, असा माझा भक्त तो मला प्रिय आहे. वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो वाहुनी आपुली आण, धरी जो अंतकरण निश्चयासाचपण जयाचेनी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाचिया हृदय भुवनी विराजती. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. आतू बाहेरी योगू निर्वाळले याही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हे ही येथ थोकडे रूप करणे. तरी पडियंत याची कहाणी, हे भुलीची भारणी. ये तव न बोलणी परी बोलवी श्रद्धा, म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा. एरवी काय प्रेमा अनुवादू असे, आता असो हे किरीटी. पै प्रियाची या गोष्टी दुणा ठाव उठी आवडी गा. तयाही वरी विपाये प्रेमळू संवादी या होये. तिये गोडीसी आहे कांटाळे मग, म्हणून गा पंडुसुता तुची प्रियू आणि तुची श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली, तरी आता बोलो भले या सुखा मिनलो. ऐसे म्हणत खेवी डोलो लागले देवो, मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण. जया मी अंतकरण बैसो घाली. वर्षा ऋतूशिवाय सागर जसा पाण्याने अखंड भरलेला असतो, त्याप्रमाणे जो कोणत्याही प्रकारच्या भोगा वाचून संतोषाने परिपूर्ण असतो, जो आपली शपथ घालून अंतःकरणाला विषयांपासून आवरून धरतो आणि कोणतेही सात्विक कर्म करण्याच्या निश्चयाला ज्याच्यामुळे खरेपणा येतो, ज्याच्या हृदयरूपी मंदिरामध्ये जीव आणि परमात्मा हे दोघे ऐक्य रूपाने आसनावर बसून शोभत आहेत, असा जीव परमात्मा यांच्या ऐक्ययोगाने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो, आत बाहेर माझ्याशी ऐक्य पावल्यानंतरही जो माझी भक्ती प्रेमाने करतो, अर्जुना तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. तो जशी काही स्त्री आणि मी तिचा पती इतक्या स्वरूपाने तो मला आवडतो. हा पती पत्नीचा दृष्टांतही बरोबर नाही. तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहे, परंतु हा दृष्टांत देखील कमीच होय. तरी पण मी या शुद्ध प्रेमाला जो दृष्टांत देतो तो केवळ भ्रम आहे. वास्तविक या भक्ताच्या प्रेमासंबंधी काही बोलता येत नाही. परंतु अर्जुना,
तुझी श्रद्धा मला बोलावयास लावते, म्हणून आम्ही सहज जी उपमा स्फुरली ती बोलून दाखविली. नाहीतर हे शुद्ध प्रेम बोलून दाखविता येईल काय? अर्जुना, आता हे असू दे. प्रिय भक्ताविषयी गोष्टी निघाल्या की आवडही दुप्पट वाढत असते. त्यातही कदाचित सुखसंवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर त्या गोडीला उपमा देता येईल काय? म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता मित्र असून तूच अत्यंत आवडीने गोष्टी ऐकणारा आहेस आणि त्यातून माझ्या निस्वार्थ प्रिय भक्ताचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला आहे. तरी अर्जुना, आता सांगतोच, मी या भक्तांच्या अमृतमधुर कथा सांगण्याच्या सुखाला प्राप्त झालो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे म्हणत असतानाच देव ढोलू लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, त्या निस्वार्थ भक्तांची लक्षणे तू जाणून घे की ज्यांना मी माझे अंतःकरण रूपी आसन बसावयास घालतो. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चय हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस्य च मे प्रियः. ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही व ज्याला लोकांपासून उद्वेग वाटत नाही आणि जो हर्ष, क्रोध, भय व त्रास यांपासून मुक्त असतो तो मला प्रिय आहे. तरी सिंधूचे निमाजे जळचरा भजनुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्रू जैसा तेवी उन्मते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नियांगे न शिणे लोकू. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुभगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षा अमर्ष ठेले दुजे नवीन. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गा मज मोहो काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नितो. जो निजानंदे धाला परिणामू आयुष्या आला पूर्ण ते जाहला वल्लभू जो. समुद्र कितीही खवळला तरी जलचरांना कधी भीती निर्माण होत नाही आणि जलचरांना समुद्र कधी कंटाळत नाही. त्याप्रमाणे अनेक गोष्टींमुळे उन्मत्त झालेल्या जगाने कितीही त्रास दिला तरी सुद्धा ज्याला खेद वाटत नाही आणि ज्याच्या योगाने लोकांना किंचित सुद्धा त्रास होत नाही. फार काय सांगावे अर्जुना, शरीर जसे स्वतःच्या अवयवांना कधी कंटाळत नाही त्याप्रमाणे मीच आत्मरूपाने सर्वांच्या अंतःकरणात समप्रमाणात आहे. अशा अद्वैत भावाने जो कोणत्याही प्राणीमात्रांचा कंटाळा करत नाही. हे जगच त्याचा देह झाल्यामुळे प्रिय अप्रिय हे भाव त्याच्या चित्तातून संपून गेले व त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे द्वेष नसल्यामुळे हर्ष व दुःख हे विकार नाहीसे झाले. असा तो सुखदुःख द्वंद्वापासून मुक्त आणि भय व उद्वेग इत्यादिकांनी रहित असतो. शिवाय अशा अवस्थेवर पोचल्यानंतरही तो माझे ठिकाणी अनन्य भक्त असतो. त्यामुळे त्याचा मला मोह असतो. त्या निस्वार्थ प्रेमाचे मी काय वर्णन करू. इतकेच नव्हे तर तो माझ्याशी अनन्य असतो. तो माझ्या जीवाने जगतो. जो आत्मानंदाने पूर्ण तृप्त झाला आहे, ज्याच्या रूपाने जणू काही मोक्ष जन्माला आला आहे आणि जो पूर्णतः ब्रह्मस्थित रूपी स्त्रीचा प्रिय पती झाला आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. निस्पृह, अंतर्बाह्य पवित्र, कर्तव्य तत्पर, अनासक्त, निर्भय, फलाच्या इच्छेने कोणतेही कार्य न करणारा असा जो भक्त तो मला प्रिय आहे.
जयाचिया ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. सुखासी चढावा जयाचे असने, मोक्ष देऊनी उदार, काशी होय किर. परी वेचे लागे शरीर, तिये गावी. हिमवंतू दोष खाये, परी जीविताची हानी होये. तैसे शुचित्व नोहे सज्जनांचे, शुचित्वे शुची गंगा होये. आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. खोलिये पारुने निजे, तरी भक्ती न बुडिजे. रोकडाची लाहिजे, न मरता मोक्षू. संतांचे निअंग लगे, पापा ते जिनणे गंगे. तेने संत संगे, शुचित्व कैसे. म्हणून असे जो ऐसा, शुचित्वे तीर्था कुवासा. जेणे उलंघविले दिशा मनोमळ, आंतु बाहेरी चोखाळू. सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू. देखणा जो व्यापक आणि उदास, जैसे का आकाश. तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. संसार व्यथे फिटला, जो नैराशे विनटला. व्याधा हातोनी सुटला, विहंगू जैसा. तैसा सतत जो सुखे, कोणीही टवंच न देखे. नेणी जे गतायुषे लज्जा जेवी, आणि कर्मारंभा लागी. जया अहंकृती नाही अंगी, जैसा निरंधन आगी विझोनी जाय. तैशा उपशमोची भागा, जयासी आला पैगा. जो मोक्षाची या अंगा लिहिला असे, अर्जुना हा ठावोवरी. जो सोहम भावे सरोभरी, द्वैताच्या पैलतीरी निघो सरला. की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोही भागी. वाटून या अंगी सेवकै बाणे, एरा नाम मी ठेवी. मग भजती ओज बरवी, न भजतया दावी. योगिया जो, तयाचे आम्हा व्यसन. आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान. तो मिळे तै, तया लागी मज रूपा येणे. तयाचेनी मज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे. ऐसा पडिये. अर्जुना, ज्याचे ठिकाणी कोणत्याही विषयांच्या इच्छेचा प्रवेश होत नाही, त्याच्या अंतःकरणात सुखाचा सदैव उत्कर्ष होत असतो. काशी हे तीर्थक्षेत्र मोक्षप्राप्ती करून देण्याबद्दल प्रसिद्ध आहे, परंतु त्या ठिकाणी देह ठेवल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही. हिमालय पर्वतावर गेले असता दोषांचे क्षालन होते, परंतु तेथे जाताना व येताना जीविताची मोठी हानी होते. परंतु संतांचे पावित्र्य तसे धोकादायक नाही. गंगेचे पाणी पवित्रातील पवित्र आहे. गंगेमध्ये स्नान केले की पाप व मनाचा ताप नाहीसा होतो. परंतु गंगेमध्ये बुडी मारावी लागते आणि त्यामुळे पाण्यात बुडण्याचा संभव असतो. ती भक्ती रूप नदीची खोली अपार असून ती कळत नाही. परंतु या भक्तिरूप नदीत मनुष्य बुडून जात नाही. भक्तीमुळे जिवंतपणीच मोक्षाची प्राप्ती होते. संतांच्या केवळ शरीर स्पर्शाने गंगेची पापे नाहीशी होऊन जातात. तर मग संतांच्या संगतीने साधकाला किती पावित्र्य प्राप्त होतं असेल याची कल्पना करता येत नाही. म्हणून आता हे वर्णन पुरे. जो संत आपल्या पावित्र्याने तीर्थाचा आश्रय असतो, जो आपल्या मनातील मल, विक्षेप आणि आवरण इत्यादी विकार दशदिशांना पळवून लावतो. सूर्य जसा आंतरबाह्य शुद्ध असतो, त्याप्रमाणे जो आत बाहेर शुद्ध असतो आणि जो मायेच्या आत असलेल्या ब्रह्मरूपी अनमोल धनाला प्रत्यक्ष पाहणारा पायाळू आहे. आकाश जसे व्यापक असते आणि उदासीन असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापक आणि आसक्तीरहित म्हणजे उदासीन असते. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटला की तो निर्भय होतो, त्याप्रमाणे जो संसाराच्या दुःखातून सुटला तो निरीच्छ बनलेला असतो.
ज्याप्रमाणे मृत पावलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडले तरी लज्जा वाटत नाही, त्याप्रमाणे जो सदैव आनंदी असतो तो कोणत्याही परिस्थितीत दुःखाला जाणत नाही आणि कर्म करताना मी करता आहे असा कोणत्याही प्रकारचा अभिमान ज्याचे अंगी नसतो, ज्याप्रमाणे काष्टाशिवाय अग्नी आपोआप विझून जातो, सर्व प्रकारचे द्वैत नाहीसे झाल्यामुळे जन्ममरणाचे दुष्चक्र नष्ट झाले आहे आणि ज्याच्या भाग्याच्या वहीत मोक्ष लिहिलेला आहे. अर्जुना, जो भक्त ते ब्रह्म मी आहे या भावनेने परिपूर्ण भरलेला असतो तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघून जातो. तो भक्तीतील आनंद घेण्यासाठी स्वतःलाच देव आणि भक्त अशा दोन भागांमध्ये विभागून घेतो व स्वतःला सेवक मानतो. दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. देव व भक्त या दोन्ही कल्पना जो आपल्यातच करतो आणि भक्ती न करणाऱ्या लोकांना भक्ती मार्गाचे आचरण करून दाखवतो, त्या भक्तांची आम्हाला सातत्याने आवड आहे. आमच्या ध्यानाचा विषय तो भक्तच आहे. अशा भक्तांची आम्हाला जेव्हा भेट होते त्यावेळी आम्हाला समाधान लाभते. मला रूप नसतानाही त्या भक्तासाठी मला रूप घ्यायला लागते. भक्तासाठी मी सगुण रूपाने प्रकट होतो. त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावा इतका तो मला प्रिय आहे.